31 ऑक्टोबर 2024 गुरुवार, दिवाळीची रात्र. घरात या ठिकाणी 2 दिवे लावा. माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक कष्टांपासून तात्काळ मुक्ती मिळेल. तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल आणि मित्रांनो, तुमचं घर आनंदाने भरून जाईल. तुम्ही करोडपती बनाल. कारण मित्रांनो, यावर्षी दिवाळी 2 दिवस येईल आणि ही दिवाळी गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी अनेक शुभ योग तयार करत आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता. अशी दिवाळी अनेक वर्षांतून एकदा येते आणि अनेक वर्षांनंतर हा योग आला आहे. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठं आहे आणि तुम्ही हा 2 दिव्यांचा उपाय नक्कीच करावा. तर मित्रांनो, हा उपाय कसा करावा, केव्हा करावा, कुठे करावा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊ. पहा, हा दिवस इतका खास आणि महत्त्वपूर्ण असतो की मोठमोठ्या पूजा अर्चना आणि अनुष्ठानातून जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती आज 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार, दिवाळीच्या दिवशी एका छोट्या उपायानेच पूर्ण होते. खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचा लाभ नक्कीच मिळालेला आहे. जर तुम्हीही हा उपाय आज 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार, दिवाळीच्या दिवशी करू इच्छित असाल, तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका आणि त्यानंतर करा. तुम्हाला या उपायाचा फायदा नक्कीच मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचं दुःख आणि समस्या असो, त्याचं कारण कळत नसलं तरीही हा उपाय फायदेशीर ठरेल. मित्रांनो, ही समस्या पितृदोष, क्षणदोष किंवा कोणताही मंगळ दोष असू शकतो आणि अजूनही बरेच प्रकारचे दोष असतात. परंतु या उपायासाठी दोष शोधण्याची आवश्यकता नाही. आज 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार, दिवाळीच्या दिवशी हा 2 दिव्यांचा उपाय करा. मित्रांनो, आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळी करावा. तर पहिली गोष्ट मित्रांनो, समजून घेऊ की हा 2 दिव्यांचा उपाय कोणी करावा. साधी गोष्ट अशी की हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. हा उपाय तुमच्या जीवनातून दुःख आणि त्रास दूर करण्यासाठी केला जात आहे. जर तुमचं एखादं मोठं काम आहे जे होत नाहीये, तर तुम्ही त्यासाठीही हा उपाय करू शकता. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता. हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान शिवजींनी पूर्ण करावी अशी इच्छा आहे. जर कोणत्या मातांना किंवा बहिणींना त्यांच्या घराच्या शांती आणि धन समृद्धीसाठी उपाय करायचा असेल, तर घरातील मोठ्या मातांनी आणि बहिणींनी विशेषतः हा 2 दिव्यांचा उपाय करावा. माता आणि बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घराची लक्ष्मी कोणता विशेष उपाय करते, तेव्हा त्याचा लाभ लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळतो. त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो वा लहान, मुलगा असो वा प्रौढ. ज्या व्यक्तीला हा 2 दिव्यांचा उपाय समजला असेल, त्याने गुरुवार, दिवाळीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा. कारण या दिवशी माता लक्ष्मीजी खूप सहज प्रसन्न होतात आणि या उपायाचा लाभ लवकर मिळतो. तर चला, आता आपण समजून घेऊया की हा 2 दिव्यांचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आणि हा उपाय करण्याची योग्य वेळ कोणती आहे. बघा, 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार, दिवाळीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या 2 दिव्यांच्या उपायाची मुख्य वेळ सकाळची असेल. तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की सकाळच्या वेळी हा 2 दिव्यांचा उपाय करून घ्या. परंतु जर काही कारणाने तुम्ही सकाळी हा उपाय करू शकत नसाल, एखाद्या कामात व्यस्त असाल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हे करू शकत नसाल, तर तुमच्याकडे संध्याकाळचा एक पर्याय असेल, जो की प्रदोष कालाचा असेल. आता मित्रांनो, प्रदोष कालाचा वेळही लोकांच्या मनात एक प्रश्न बनतो की हा वेळ कधी असतो आणि किती वाजता सुरू होतो आणि संपतो, जेणेकरून उपाय करण्याची योग्य वेळ समजू शकेल. तर आम्ही तुम्हाला सांगू की प्रदोष कालाची वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असते. या वेळेत तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला या उपायाचा नक्कीच लाभ मिळेल. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुम्ही हा 2 दिव्यांचा उपाय करू शकता. आता बरेच लोक हा प्रश्न करतील की जर आम्ही नोकरीला जातो, आमच्या ड्युटीवर असतो आणि येण्यास उशीर होतो, तर आम्ही काय करावे. बघा, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष कालात करत असाल आणि येण्यास उशीर झाला, तरीही हा उपाय करता येऊ शकतो. जर तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू शकत नसाल, तरीही 7 ते 8 वाजेच्या दरम्यान हा उपाय केल्यास लाभ मिळू शकतो. आणि जर त्यातही थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता. कारण 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार पुष्य नक्षत्राचा दिवस आहे, जो वर्षभरात एकदाच येतो. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
प्रयत्न असा करावा की वेळेच्या आतच उपाय करून घ्या, परंतु काही कारणास्तव वेळेवर करू शकत नसाल तर थोड्या उशिरानेही हा उपाय केल्यास लाभ मिळेल. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्राचा दिवस येतो तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त हा 2 दिव्यांचा उपाय करावा. यामुळे जर तुमच्या जीवनात धन आणि वैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशांसाठी खूप चिंतित असाल किंवा आर्थिक तंगीशी झुंजत असाल तर तुम्हाला या उपायाने लाभ मिळेल. बरेचदा मेहनत असूनही धनप्राप्ती होत नाही, व्यापारात अपयश येते, नोकरीत यश मिळत नाही किंवा कोणत्याही कार्यात अपयश येत असेल तर हा उपाय दिवाळीच्या दिवशी नक्की करावा. तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल. आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण गुरुवार दिवाळीमध्ये केले जाणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. तुम्ही तुमच्या समस्येनुसार या उपायांपैकी कोणताही उपाय करू शकता. या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमच्या मनोकामना पूर्तीसाठी उपाय सांगितले जातील आणि जीवनातील संकटे आणि समस्या दूर करण्याचे उपायही सांगितले जातील. चला जाणून घेऊया पहिला उपाय. या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम गरज भासेल 2 दिव्यांची आणि 3 हिरव्या वेलचीची. आता हे 2 दिवे आणि 3 हिरव्या वेलची आज गुरुवार दिवाळीच्या रात्री घरात या विशेष ठिकाणी लावा. या उपायाने रातोरात तुम्ही महाकरोडपती होऊ शकता आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनातून सर्व गरिबी आणि दारिद्र्य दूर होईल. तर बघा, आजचा हा व्हिडिओ विशेषतः त्यांच्यासाठी आहे जे त्यांच्या जीवनात पैशांबद्दल नेहमी चिंतेत असतात, ज्यांच्याकडे पैसे येणे पूर्णपणे बंद झाला आहे, ज्यांची तिजोरी धनाने रिकामी राहते, ज्यांच्याकडे पैसे थांबत नाहीत आणि ज्यांना लोकांकडून कर्ज घ्यावे लागते. तर बघा, कुठेतरी तुमच्या जीवनात धनाशी संबंधित समस्या वाढत आहे. तुम्ही धनाबद्दल चिंतेत आहात, तुमची आर्थिक स्थिती खूप कमजोर झाली आहे आणि आजच्या काळात जर लोकांनी तुमची साथ देणे सोडले असेल, तुम्हाला पैसे उधार देत नसतील, तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो गुरुवारी केल्याने तुमच्या जीवनात असे चमत्कार होईल की धनाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होतील आणि तुम्हाला कधीही कोणत्याही व्यक्तीकडून पैसे उधार घ्यावे लागणार नाहीत. तर चला जाणून घेऊया कोणता उपाय आहे आणि तुम्हाला तो कसा करायचा आहे. तर बघा, हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 3 हिरव्या वेलची घ्याव्या लागतील. यासोबतच तुम्हाला 2 साबूत लवंग घ्याव्या लागतील, ज्या तुटलेल्या नसाव्यात. हिरवी वेलची देखील साबूत असावी. याखेरीज 3 कापूरचे छोटे छोटे तुकडे घ्या. नंतर एक मातीचा दिवा घ्या किंवा तुमच्याकडे पितळेची वाटी असेल तर तिचाही उपयोग करू शकता. आता या दिव्यात 3 हिरव्या वेलची, 2 साबूत लवंग आणि 3 कापूर ठेवावेत. या सर्व सामग्री दिव्यात ठेवून तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात बसा, म्हणजे दिवा तुमच्याजवळ ठेवा. सर्वप्रथम माता लक्ष्मीसमोर एक देसी तुपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूचे ध्यान करा. त्यानंतर माता लक्ष्मीचा एक अत्यंत चमत्कारी मंत्र महालक्ष्मी महालक्ष्मी याचा 11 वेळा जप करा. जप केल्यानंतर 3 हिरव्या वेलची, 2 लवंग आणि 3 कापूर एकत्र जाळा. याचा धूर तुमच्या घरभर दाखवा. जितक्याही खोल्या आहेत, स्वयंपाकघर, मुख्य दरवाजा, प्रत्येक ठिकाणी याचा धूर पसरवा. त्यानंतर हा दिवा परत तुमच्या घराच्या मंदिरात ठेवा. जेव्हा हे थंड होईल आणि जी राख उरेल, म्हणजे हिरव्या वेलची, लवंग यांची जी राख उरेल, ती एखाद्या लहान कुपीत किंवा भांड्यात सुरक्षित ठेवा. आता ही राख पाण्यात मिसळून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर, जो लाकडी मेन गेट आहे, दोन्ही बाजूंना शिंपडा. लक्षात ठेवा, हिरवी वेलची आणि लवंग आता अभिमंत्रित झाली आहे आणि त्यात माता लक्ष्मीची कृपा आहे. जर तुमच्या घरात धन येणे बंद झाले असेल आणि धनाशी संबंधित समस्या वाढत असतील तर गुरुवारी हा उपाय केल्याने या समस्या दूर होतील. हा उपाय संध्याकाळच्या वेळी करायचा आहे आणि पाण्याचा शिंपड शनिवारपासून करायचा आहे. आता प्रश्न येतो की पाण्याचा शिंपड किती दिवस करायचा? याचे उत्तर आहे, जोपर्यंत तुमच्याकडे राख आहे तोपर्यंत करा. दररोज सकाळी 1 चुटकी राख पाण्यात मिसळा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ते शिंपडा. नंतर बघा कसे तुमच्या जीवनात आणि घरात पैसा येऊ लागतो. हा खूपच चमत्कारी उपाय आहे. लवंग तंत्र मंत्र आणि वाईट नजरेपासून देखील संरक्षण करते आणि तुमच्या धनाचेही रक्षण करते. लवंग शक्तीचे प्रतीक आहे, तर हिरवी वेलची धनाची देवी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि धन आकर्षित करण्याचे कार्य करते. तर जो व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या जीवनातून निर्धनता, गरिबी आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात. तर हा पहिला उपाय होता.
आता लवकरच दुसऱ्या उपायाबद्दल बोलू, जो तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात ना धनाची कमतरता राहते ना अन्नाची. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला पुन्हा हिरवी वेलची घ्यायची आहे. 2 हिरवी वेलची, 2 साबूत लवंग आणि 2 कापूरचे तुकडे. आता तुमच्याकडे चांदीची वाटी असल्यास ते खूपच उत्तम आहे. जर चांदीची वाटी नसेल तर मातीचा दिवा घ्या. त्यात 2 हिरवी वेलची, 2 साबूत लवंग आणि 2 कापूरचे तुकडे ठेवा. आता जेव्हा तुमच्या घरात सर्वजण जेवून झालेले असतील, भांडीसुद्धा स्वच्छ केली गेली असतील आणि संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ झालेले असेल, तेव्हा संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतो, तुम्हाला या लवंग, कापूर आणि हिरवी वेलची स्वयंपाकघरात ठेवून जाळायची आहे. त्याचा धूर संपूर्ण स्वयंपाकघरात पसरवा. पहा, जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमच्या घरात अन्नाची आणि धनाची कमतरता राहत नाही. तुम्ही नेहमी इतकी संपन्नता मिळवता, इतक्या उंचीवर पोहोचता की नेहमी इतरांना मदत करू शकता आणि कधीही तुम्हाला कोणाकडून पैसे उधार घ्यावे लागत नाहीत. ज्यांना असे वाटते की त्यांनी इतके धन मिळवावे की नेहमी इतरांची मदत करू शकतील आणि चांगल्या कामात पैसा लावू शकतील, त्यांनी हा उपाय गुरुवारच्या गुरुवार 5 गुरुवारपर्यंत करावा. मग तुमच्या जीवनात असा चमकदार बदल दिसेल ज्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हा उपाय अत्यंत उत्तम आहे. गुरुवारचा याहून उत्तम उपाय असणार नाही. कारण हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद तर मिळतोच, सोबतच कधीही तुमच्या स्वयंपाकघरात आणि घरात अन्न आणि धनाची कमतरता राहत नाही. माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णेच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी समृद्धी टिकून राहते. आत्तापर्यंत आपण 2 उपायांची चर्चा केली आहे. आता लवकरच आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. तिसरा उपाय जो आता आपण सांगणार आहोत, त्याने तुमच्या घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो. याचा अर्थ असा की धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरात येतात आणि कधीही तुमच्या घरातून बाहेर जात नाहीत. कारण धनाची देवी माता लक्ष्मी खूप चंचल मानली जाते आणि एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत. जर तुम्हाला हवं असेल की माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी राहाव्यात, तर हा तिसरा उपाय तुम्ही गुरुवारच्या गुरुवार करावा. हा उपाय 3 गुरुवार करायचा आहे. यासाठी तुम्हाला देसी तुपाचा एक दिवा तयार करावा लागेल. हा दिवा घेऊन बेलवृक्षाच्या खाली जा. तुमच्या घराजवळ जेथे बेलाचे झाड असेल तेथे जाऊन हा दिवा संध्याकाळच्या वेळी बेलवृक्षाच्या खाली लावा. पहा, बेलाचे झाड हे ते ठिकाण आहे जिथे धनाची देवी माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळी वास करतात. जो व्यक्ती या झाडाखाली दिवा लावतो त्याच्या घरात धनाची देवी माता लक्ष्मी अशी येतात की त्या घरातून कधीच बाहेर जात नाहीत. जर तुमच्या घराच्या जवळ बेलाचे झाड नसेल तर काय कराल? तर बघा, ज्यांच्या घराजवळ बेलाचे झाड नाही ते त्यांच्या घराच्या ईशान कोपऱ्यात, उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यानच्या दिशेत हा दिवा लावू शकतात. हा उपाय केल्याने तुम्हाला बाहेरही जावे लागणार नाही. तरीही जर बेलाचे झाड मिळाले आणि तुम्ही तेथे हा उपाय करू शकलात तर ते खूपच उत्तम ठरेल. महादेवांनी स्वतः म्हटलं आहे की जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळी दिवा जाळतो त्याच्या घरात कधी धनाची कमतरता होत नाही. कारण माता लक्ष्मी नेहमी त्या घरात वास करतात. ज्यांच्या जीवनात किंवा ज्यांच्या घरात धनाची कमतरता आहे त्यांनी हा उपाय 3 गुरुवार नक्की करावा. हा उपाय संध्याकाळच्या वेळेचाच आहे याची पूर्ण काळजी घ्या. तर पुढील महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक उपायाबद्दल बोलूया. मित्रांनो, 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार पुष्य नक्षत्राच्या दिवशी तुळशीच्या मुळाची माती असलेला हा उपाय भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक कष्टांपासून तुम्हाला तात्काळ मुक्ती देऊ शकतो. तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल आणि मित्रांनो, तुमचं घर आनंदाने भरून जाईल. तुम्ही करोडपती बनू शकता. कारण यावेळी गुरुवारी दिवाळीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, जे अनेक वर्षांनंतर आले आहेत. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप अधिक आहे. या दिवशी तुम्हा सर्वांनी तुळशीच्या मातीचा उपाय नक्की करावा, जो पंडितजींनी त्यांच्या कथेत सांगितला आहे. तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि हा उपाय करताना कोणत्या गोष्टींचं लक्षात ठेवायचं आहे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. पहा, हा दिवस इतका खास आणि महत्त्वपूर्ण आहे. असं पाहिलं गेलं आहे की कधी कधी मोठमोठ्या पूजा अर्चना आणि अनुष्ठानांमधून जी मनोकामना पूर्ण होत नाही ती 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार दिवाळीच्या दिवशी एका छोट्याशा उपायानेच पूर्ण होऊ शकते. अनेकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचा फल नक्कीच मिळाला आहे. जर तुम्हीही हा उपाय 31 ऑक्टोबर 2024 गुरुवारच्या दिवशी करायचा विचार करत असाल
तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका आणि त्यानंतरच करा. तुम्हाला या उपायाचा लाभ नक्कीच मिळेल. 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार दिवाळीच्या दिवशी हा तुळशीच्या मातीचा उपाय नक्की करा. आता आपण समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळी करावा. तर पहिली गोष्ट मित्रांनो, समजून घेऊ की हा तुळशीच्या मातीचा उपाय कोणी करावा. साधी गोष्ट अशी आहे की हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी, जीवनातील दुःख आणि त्रास दूर करण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या कार्याच्या सिद्धीसाठी केला जात आहे. जर तुमचं एखादं मोठं काम होत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता. हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याची कोणतीही मनोकामना भगवान शिवजींकडून पूर्ण करवायची आहे. तर चला आता आपण समजून घेऊया की हा तुळशीच्या मातीचा उपाय कसा करायचा आहे आणि त्याची योग्य वेळ कोणती आहे. बघा, 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार दिवाळीच्या दिवशी करण्यासाठी हा तुळशीच्या मातीचा उपाय मुख्यतः सकाळच्या प्रातःकालाच्या वेळेचा आहे. तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की हा तुळशीच्या मातीचा उपाय सकाळच्या वेळेतच करून घ्या. परंतु जर काही कारणास्तव तुम्ही हा उपाय सकाळी करू शकत नसाल, एखाद्या कामात व्यस्त असाल किंवा इतर कोणत्याही कारणाने उपाय करू शकत नसाल, तर तुमच्याकडे दुसरी संधी असेल जी संध्याकाळच्या वेळी असेल, म्हणजे प्रदोषकाल. आता मित्रांनो, प्रदोषकालाचा वेळही लोकांच्या मनात एक प्रश्न बनतो की हा वेळ कधी असतो, किती वाजता सुरू होतो आणि किती वाजता संपतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्याचा योग्य वेळ समजू शकेल. आम्ही तुम्हाला सांगू की प्रदोषकालाची वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो. या वेळेत तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला याचा नक्कीच लाभ मिळेल. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुम्ही हा तुळशीच्या मातीचा दिवा लावण्याचा उपाय करू शकता. आता बरेच लोक हा प्रश्न करतील की जर आम्ही नोकरी किंवा ड्युटीवर असतो आणि येण्यास उशीर होतो तर आम्ही काय करावे. बघा, अशा लोकांनीही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष कालात करत असाल आणि येण्यास उशीर झाला तरीही हा उपाय केला जाऊ शकतो. जर तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू शकत नसाल तरीही 7 ते 8 वाजेच्या दरम्यान हा उपाय केल्यास लाभ मिळेल. आणि जर त्याहूनही थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता, कारण 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार दिवाळीचा दिवस आहे. हा दिवस वर्षभरात एकदाच येतो, त्यामुळे जेव्हा तुम्हाला ही संधी मिळेल तेव्हा हा उपाय नक्कीच करा. कोणत्याही उपायासाठी गुरुवार दिवाळीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. फक्त प्रयत्न करा की योग्य वेळेत हे करा. पण काही कारणास्तव तुम्ही वेळेवर करू शकत नसाल तर थोड्या उशिरानेही केल्यास याचा लाभ मिळेल. जेव्हा गुरुवारी दिवाळी येते तेव्हा तुम्हाला फक्त तुळशीच्या मातीचा उपाय करावा. यामुळे जर तुमच्या जीवनात धन आणि वैभवाची समस्या सुरू असेल, तुम्ही पैशांसाठी खूप चिंतित असाल किंवा आर्थिक तंगीशी झुंजत असाल तर या उपायाचा नक्कीच लाभ होईल. बरेचदा तुम्ही खूप प्रयत्न करता, मेहनत करता तरीही धनप्राप्ती होत नाही. मेहनत असूनही यश मिळत नाही, व्यापारात अपयश येते किंवा नोकरीत प्रयत्न असफल होतात. धनतेरसच्या दिवशी पूजा केल्याने आणि नवीन झाडूचा वापर केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख समृद्धीचा वास होतो. शक्य असल्यास धनतेरसच्या दिवशी एक झाडू गुप्त दान नक्कीच करा. तुम्ही हे मंदिरात, एखाद्या चौकात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता. दुसरी वस्तू आहे साबूत धनिया. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, धनतेरसच्या दिवशी तुम्ही काहीही आणले किंवा न आणले तरी साबूत धनिया नक्कीच आणा. दिवाळीच्या दिवशी हे तुमच्या घरातील कुंडीत किंवा बागेत पेरून ठेवा. असे केल्याने असे मानले जाते की तुमच्या घरात असलेले धन वृद्धिंगत होऊ लागते. जर अनावश्यक खर्च होत असतील तर त्यातही आळा बसेल. या दिवशी तुम्ही मिठही नक्की आणावं. शक्य असल्यास खडा मीठ आणा. आजकाल ते मिळणे कठीण आहे, त्यामुळे तुम्ही साधं मिठही आणू शकता. धनतेरसपासून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गोवर्धन पूजा आणि दुजपर्यंत या 5 दिवसांत घरात मिठाच्या पाण्याने पुसा. असे केल्याने दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. चौथी वस्तू जी तुम्हाला घरात आणावी लागेल ती आहे गोमती चक्र. होय मित्रांनो, या दिवशी जर तुम्ही गोमती चक्र आणू शकत असाल तर नक्कीच आणा. हे सौभाग्य, समृद्धी आणि वाढीचे प्रतीक आहे. गोमती चक्र घरात ठेवल्याने वास्तुदोषही दूर होतो आणि घरातील कोणत्याही सदस्यामध्ये आत्मविश्वासाची कमी होत नाही. धनतेरसच्या दिवशी गोमती चक्र आणून त्याला हाताने पूजा करून नंतर हे गोमती चक्र तुमच्या मंदिरात किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरात कधीही कलह, क्लेश होणार नाही आणि पैशासंबंधी कोणतीही अडचण येणार नाही. तुमचा फुकट खर्चही थांबेल
पाचवी वस्तू आहे शंख. होय मित्रांनो, तुम्हाला पांढरा, पूर्ण पिवळा किंवा चितकबरा शंख मिळेल, परंतु तुम्हाला येथे फक्त पांढरा किंवा पिवळा रंगाचा शंखच घरात आणायचा आहे. आपल्या शास्त्रांनुसार ज्या घरात शंख असतो त्या घरात महालक्ष्मीचा वास असतो आणि जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे नेहमी सुख समृद्धी टिकून राहते. या दिवशी तुम्ही 5, 7, 11 किंवा 13 शंख नक्कीच आणा. धनतेरसच्या संध्याकाळी किंवा दिवाळीच्या रात्री त्यांची पूजा करा. रोली, अक्षत आणि कुंकू अर्पण करा आणि नंतर एका लाल कपड्यात बांधून आपल्या धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. दरवर्षी तुम्ही याच जुन्या शंखांची पूजा करू शकता आणि जर आधीपासून शंख ठेवलेले असेल तर यावर्षी नवीन शंख आणण्याची गरज नाही. पुढील वस्तू आहे श्रीयंत्र. मित्रांनो, श्रीयंत्रालाही आपल्या घरात नक्कीच स्थान दिलं पाहिजे. श्रीयंत्र खरेदी करताना या गोष्टीची काळजी घ्या की त्यात सर्व चिन्ह योग्यरित्या अंकित असावेत. ज्या घरात श्रीयंत्राची विधिवत पूजा होते तिथे महालक्ष्मीचा वास टिकतो. श्रीयंत्राच्या उत्पत्तीबद्दल धार्मिक ग्रंथात उल्लेख आढळतो. एकदा महालक्ष्मी पृथ्वी सोडून वैकुंठ लोकात गेल्या होत्या. मातेच्या रुष्ट होण्याने पृथ्वीवर समस्या निर्माण झाल्या. ब्राह्मण निर्धन झाले आणि लक्ष्मीशिवाय दुःखी झाले. तेव्हा ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ वशिष्ठ मुनींनी निर्णय घेतला की ते महालक्ष्मीला प्रसन्न करून पृथ्वीवर परत आणतील. जेव्हा वशिष्ठ मुनी वैकुंठात जाऊन माता लक्ष्मी यांना भेटले तेव्हा त्यांना समजलं की माता लक्ष्मी परत येण्यास तयार नाहीत. तेव्हा वशिष्ठजींनी तिथेच बसून भगवान विष्णूची आराधना सुरू केली. नारायण प्रसन्न होऊन प्रकटले तेव्हा वशिष्ठ मुनींनी श्री हरी विष्णूंना सांगितलं की आम्ही पृथ्वीवर लक्ष्मीशिवाय दुःखी आहोत. आमचे आश्रम उजाड झाले आहेत आणि पृथ्वीचं वैभव संपत चाललं आहे. हे ऐकून भगवान विष्णू वशिष्ठ मुनींना घेऊन माता लक्ष्मीच्या जवळ गेले आणि त्यांना मनवायचा प्रयत्न केला, पण माता लक्ष्मी मान्य होईना. त्यांनी सांगितलं की त्या कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीवर परत जाणार नाहीत. जेव्हा सर्वत्र ही गोष्ट पसरली की माता लक्ष्मी पृथ्वीवर परत येण्यास तयार नाहीत तेव्हा देवतांचे गुरु बृहस्पतीजींनी एक युक्ती सुचवली. त्यांनी सांगितलं की श्रीयंत्राची साधना हाच एकमात्र उपाय आहे ज्यामुळे माता लक्ष्मीला पृथ्वीवर यावंच लागेल. गुरु बृहस्पतीजींच्या निर्देशानुसार श्रीहरीने धातूपासून श्रीयंत्र तयार केलं आणि त्याला मंत्रसिद्ध प्राणप्रतिष्ठेने युक्त करून दिवाळीच्या 2 दिवस आधी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली. पूजन समाप्त होताच माता लक्ष्मीला तिथे यावं लागलं. त्या म्हणाल्या की त्या कोणत्याही परिस्थितीत तिथे यायला तयार नव्हत्या. हा त्यांचा प्रण होता, पण बृहस्पतीजींच्या युक्तीमुळे त्यांना तिथे यावं लागलं. श्रीयंत्र माझा आधार आहे आणि त्यातच माझं आत्मरूप वसतं. हेच कारण आहे की धनतेरसच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून ते आपल्या घरात स्थापित करावं. 7वी वस्तू आहे 7 मुखी रुद्राक्ष किंवा 7 रुद्राक्षांची माळ. या दिवशी तुम्ही हे नक्कीच खरेदी करून आणावं. जर तुम्ही 7 मुखी रुद्राक्षाने शिवजींची विधिपूर्वक पूजा करता किंवा त्या माळेने कोणत्याही मंत्राचा जप करता तर तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. धनतेरसच्या दिवशी 7 मुखी रुद्राक्ष नक्की खरेदी करा. धनतेरसच्या संध्याकाळी तुम्ही 13 दिवे घरात किंवा घराबाहेर लावा. असं केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. 8वी वस्तू आहे मातीचे दिवे. तुम्ही हे तुमच्या सामर्थ्यानुसार खरेदी करू शकता. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशजींची प्रतिमा किंवा मूर्ती नक्कीच खरेदी करावी. शक्य असल्यास मातीच्या मूर्ती आणा, हे सर्वात शुभ मानलं जातं. परंतु जर मातीची मूर्ती आणता आली नाही तर धातूची मूर्ती जसे चांदी, सोने किंवा पितळेचीही आणू शकता. धनतेरसच्या दिवशी खरेदी केलेल्या मूर्तीची पूजा दिवाळीच्या संध्याकाळी करावी. मूर्ती खरेदी करताना लक्षात ठेवा की महालक्ष्मी आणि गणेशजींची प्रतिमा बसलेल्या मुद्रेतच असावी. उभी मुद्रा असलेल्या मूर्ती उग्र स्वभावाच्या आणि चंचल मानल्या जातात, ज्यामुळे घरात धनाचा अभाव राहतो. गणेशजींच्या मूर्तीमध्ये त्यांची सोंड डाव्या बाजूस वळलेली असावी. मूषक वाहनाच्या रूपात आणि हातात लाडू किंवा मोदक असावा. महालक्ष्मीच्या मूर्तीत कमळाचं फूल असावं आणि त्यांच्या हातात नाणे किंवा नाणे पडत असलेल्या अवस्थेत असावं. हे सर्वात शुभ मानले जातं. अनेक लोक घुबडावर विराजमान लक्ष्मीजींची मूर्ती किंवा चित्र आणतात, परंतु तुम्ही कमळाच्या फुलावर विराजमान लक्ष्मीजींचीच मूर्ती किंवा चित्र घरात आणावं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरात आणू नयेत. तुम्ही अष्टधातूची मूर्ती देखील आणू शकता. धनतेरसच्या दिवशी 10वी वस्तू जी तुम्हाला खरेदी करायची आहे ती म्हणजे कुबेर यंत्र. ज्या घरात कुबेर यंत्र असतं तिथे कुबेर देवाचा वास असतो आणि माता लक्ष्मीही तिथे वास करतात. तुम्हाला कुबेर यंत्र उत्तर दिशेला स्थापित करायला हवं, कारण ही दिशा कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद आणते.
जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तेही दूर होतं आणि व्यापारात प्रगती होते. 11वी वस्तू जी तुम्ही या दिवशी खरेदी केली पाहिजे ती म्हणजे सोने, चांदी, दागिने किंवा कोणताही भांडे. सर्वांना माहीत आहे की या दिवशी भांडे खरेदी करण्याचं विशेष महत्त्व आहे. आपल्या सामर्थ्यानुसार या दिवशी काहीतरी नक्कीच खरेदी करा. जर आणखी काही आणू शकत नसाल तर साधा चमचाही खरेदी करून घरात आणा. या दिवशी जुनी भांडी विकून नवीन भांडी खरेदी करण्याचंही महत्त्व आहे. तुम्ही तुटलेली किंवा जुनी भांडी बदलून नवीन भांडी घेऊ शकता. ज्यांना भांडी खरेदी करण्याचे सामर्थ्य नाही ते पूजेसाठी लागणारी सामग्री जसे रोली, अक्षत, कुमकुम, कलावा, लवंग, वेलची, पान, सुपारी, खिलबताशा हे देखील खरेदी करू शकता. धार्मिक पुस्तकं जसे व्रत कथा किंवा आठवड्यात वाचल्या जाणाऱ्या व्रत त्योहाराशी संबंधित पुस्तकं आणि पुराण देखील या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. तर या होत्या 13 वस्तू ज्या तुम्ही धनतेरस किंवा दिवाळीच्या दिवशी नक्कीच खरेदी कराव्यात. आपल्या सामर्थ्यानुसार यापैकी कोणतीही 1, 2, 5, 6 किंवा सर्व 13 वस्तू देखील घेऊ शकता. सामर्थ्यानुसार या वस्तू नक्की खरेदी करा. असं म्हणतात की या 13 वस्तूंमध्ये माता लक्ष्मीची कृपा वास करते. या वस्तू खरेदी केल्याने माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहते. तर याच गोष्टीवर कमेंट बॉक्समध्ये लगेच जय महालक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर महालक्ष्मीची कृपा राहील. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती. या 13 वस्तू खरेदी करून तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक गोष्टीत 13 पटीने वाढ करू शकता. जर धनतेरसच्या दिवशी तुम्ही काहीही खरेदी करण्यात समर्थ नसाल तर या दिवशी थोडंसं गहू किंवा मग थोडं साबूत धनिया नक्की खरेदी करा. पण लक्षात ठेवा, या दिवशी तुमच्या घरात काही ना काही नक्कीच खरेदी करा. कधीही रिकाम्या हाताने राहू नका. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.